तुमची कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्यास घाबरून जायचं कारण नाही. या कठीण समयी तुम्ही एकटे नाहीत. डॉक्टर सध्या माइल्ड सिम्पटम्स असलेल्या पेशंटना 10 दिवसांसाठी होम आयसोलेट करण्याचा सल्ला देत आहेत. होम आयसोलेशनच्या काळामध्ये डॉक्टरांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं. होम आयसोलेशन प्रक्रिया सुरू करण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या. करोना पेशंटसाठी आपल्या घरात हवेशीर, प्रशस्त खोली आणि स्वच्छतागृह आवश्यक आहे. या सोयी नसल्यास आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्या. कोविड पेशंटची काळजी घेण्यासाठी 24 तास एक व्यक्ती असणं आवश्यक आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वृद्ध पेशंट आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, तीव्र फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंडाचा आजार, स्ट्रोक, सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसीज इत्यादी सारख्या आजारांनी त्रस्त असणाऱ्या पेशंटला उपचार करणाऱ्या फिजिशियनचा सल्ला घेतल्यानंतरच होम आयसोलेशनची परवानगी मिळू शकेल. उपचार करणाऱ्या फिजिशियनचे पेशंट स्टेबल आणि होम आयसोलेशनसाठी तंदुरुस्त असल्याचं सर्टिफिकेट कडे सादर करावं लागेल. तुमच्या घरात कोणी 60 वर्षापेक्षा जास्त वयाचं असल्यास किंवा घरात एखादी गर्भवती महिला अथवा गंभीर आजाराचा पेशंट असल्यास, उदाहरणार्थ दमा, कॅन्सर, श्वसनाचा त्रास, डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार. कोविड-19 पेशंट बरा होईपर्यंत यांची आपल्या एखाद्या नातेवाईकांच्या घरी व्यवस्था करावी, कारण करोना यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. तुमची ऑक्सिजन लेव्हल ऑक्सिमीटरचा वापर करून दिवसातून किमान 2दा चेक करा. होम आयसोलेशन करत असलेल्या पेशंटसाठी सूचना. सगळ्यात आधी आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करा. या ॲपमध्ये 24 तास नोटिफिकेशन आणि लोकेशन ट्रेकिंग ऑन ठेवा. नेहमी ट्रिपल लेयर मास्कचा उपयोग करा. 8 तास वापरल्यानंतर मास्क डिसइन्फेक्ट करून टाकून द्या. योग्य टेक्निक वापरून मास्क टाकून द्या, म्हणजे समोरच्या भागाला स्पर्श करू नका, परंतु मास्क मागच्या बाजूने सोडा, डिसइन्फेक्ट करा आणि तुमचे हात साबण आणि पाण्याने किमान 40 सेकंद स्वच्छ धुवा किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर वापरा. मास्क बंद डस्टबिनमध्ये डिस्पोज करा. चेहरा, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा. मास्क खराब किंवा ओला झाल्यास तो लगेच बदलावा. मास्क फेकून देण्याआधी त्याला 1% सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशनमध्ये डिसइन्फेक्ट करून बंद कचरापेटीत टाकावा. सोडियम हायपोक्लोराईड ब्लीच 3.5% क्लोरीन असलेलं किंवा ब्लिचिंग पावडर 70% क्लोरीन असलेलं वापरून 1% सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशन घरी सहज बनवता येतं. 1% सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशन तयार करायला 1 लिटर सोडियम हायपोक्लोराईड ब्लीच 2.5 लिटर पाण्यात किंवा 7 ग्रॅम ब्लिचिंग पावडर 1 लिटर पाण्यात मिसळा. हे सोल्युशन वापरताना खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करा. या सोल्युशनचा वापर खिडक्या, दरवाजाच्या कड्या, खुर्च्या, जेवणाचं टेबल, कपाट इत्यादी सारख्या जागांचा बाहेरील भाग किंवा अतिसंपर्कात येणाऱ्या जागेवर केला जाऊ शकतो. या सोल्युशनचा वापर धातूच्या जागेवर जसे की दरवाजाचे हँडल, सिक्युरिटी लॉक इत्यादी साफ करण्यासाठी करू नये, कारण यामुळे गंज येऊ शकतो. अशा ठिकाणांना सॅनिटाईज करण्यासाठी इतर अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर्सचा वापर करावा. या सोल्युशनने आपण स्वच्छतागृहाचीही स्वच्छता करू शकता. हे टॉयलेट ब्रशवर शिंपडून नंतर स्वच्छतागृहाची सफाई करावी. फक्त तुम्हाला ठरवून दिलेल्या स्वच्छतागृहाचा वापर करा. फ्लश करण्यापूर्वी शौचालयाचे झाकण बंद करा. तुमच्या खोलीच्या सर्व खिडक्या उघड्या ठेवा. कृपया तुमच्या होम आयसोलेशनच्या संपूर्ण कालावधीसाठी काटेकोरपणे तुमच्या खोलीत राहा. दरवाजे, खिडक्या, टेबलांसारख्या जागांचा स्पर्श टाळा. त्यामुळे तुमच्या घरातल्या इतरांना इन्फेक्शनचा धोका संभवतो. हात वरचेवर साबण आणि पाण्याने कमीत कमी 40 सेकंद धुवा किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरने स्वच्छ करा. कुटुंबातील इतर सदस्यांसोबत तुम्ही वापरलेली भांडी, टॉवेल इत्यादी वैयक्तिक वस्तू शेअर करू नका. आपल्या खोलीतील वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तू जसे की टेबल टॉप हँडल्स,
मोबाईल फोन, कम्प्युटर, रिमोट इत्यादी 1% हायपोक्लोराईड सोल्युशन किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करा. डॉक्टरांनी सांगितलेली औषधं नियमितपणे घेत राहा. तुम्ही इतर कोणते औषध नियमितपणे घेत असल्यास तुमच्या डॉक्टरांना कल्पना द्या. आयसोलेशन दरम्यान मद्यपान आणि धूम्रपान टाळा, कारण अल्कोहोल सेवन आणि धूम्रपान कोविड पेशंटसाठी धोकादायक आहे. पुरेशी विश्रांती घ्या आणि शरीरातील पाण्याचं प्रमाण मेंटेन करण्यासाठी भरपूर पाणी, ज्यूस, चहा, कॉफी, सूप इत्यादी सारखं पेय प्या. दिवसातून 3 वेळा कमी कार्बोहायड्रेट्स, जास्त प्रोटीन, भरपूर भाज्या आणि फळं असलेला आहार घ्या. होम आयसोलेशन हे फिजिकल आयसोलेशन आहे, इमोशनल नाही. फोन, व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रांशी संपर्कात राहा. तुमचे आवडते टीव्ही शो आणि मूव्हीज बघा, पुस्तकं वाचा, म्युझिक ऐका. केअर गिव्हर व्यक्तींसाठी सूचना. मोबाईल फोनवर आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करा. या ॲपमध्ये 24 तास नोटिफिकेशन आणि लोकेशन ट्रेकिंग ऑन ठेवा. पेशंट असलेल्या खोलीत जाताना ट्रिपल लेअर मेडिकल मास्कचा वापर करा. मास्क वापरत असताना त्याच्या पुढील भागात स्पर्श करणं टाळा. कोणत्याही कारणाने मास्क ओला किंवा अस्वच्छ झाल्यास तो त्वरित बदलावा. मास्क नेहमी मागील बाजूने मोकळा करा आणि डिसइन्फेक्ट करा. मास्क नेहमी झाकण असलेल्या डस्टबिनमध्ये टाका. पेशंटच्या संपर्कात आल्यानंतर हात स्वच्छ केल्याची खात्री करा. लक्षात ठेवा, आपले हात साबण व पाण्याने 40 सेकंद धुवा किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करा. हात पुसण्यासाठी स्वच्छ टिश्यू किंवा टॉवेलचा वापर करा आणि टॉवेल ओला झाल्यावर तो बदला. पेशंटला डायरेक्टली हाताळताना नेहमी मास्क आणि डिस्पोजेबल ग्लोव्हजचा वापर करा. ग्लोव्ज काढण्यापूर्वी आणि घातल्यानंतर हात स्वच्छ धुवा. पेशंटची थुंकी, लाळ किंवा शिंकेपासून दूर राहा. करोना संक्रमित पेशंटने वापरलेल्या वस्तू, भांडी, टॉवेल किंवा बेडशीट यांचा संपर्क टाळा. पेशंटला जेवायला देत असताना पेशंटच्या डायरेक्ट संपर्कात येऊ नका. पेशंटला जेवण खोलीबाहेर स्टूलावर ठेवा. त्यांची वापरलेली भांडी हाताळताना डिस्पोजेबल ग्लोव्हजचा वापर करा. पेशंटने वापरलेली भांडी डिटर्जंट किंवा साबणाने साफ करा आणि साफ करताना डिस्पोजेबल ग्लोव्हजचा वापर करा, म्हणजे साफ केलेली भांडी पुन्हा वापरता येऊ शकतील. पेशंटने वापरलेले कपडे, बेडशीट्स, टॉवेल स्वच्छ करताना ट्रिपल लेअर मेडिकल मास्क आणि डिस्पोजेबल ग्लोव्हजचा वापर करा. पेशंटचे कपडे, चादरी, टॉवेल इत्यादी 60 ते 90 डिग्री सेंटीग्रेड गरम पाण्यात धुवून कडक उन्हात वाळवा. वॉशिंग मशीनचा वापर करून स्वतंत्रपणे धुवून कडक उन्हात वाळवा. पेशंटची खोली, स्नानगृह आणि स्वच्छतागृह दिवसातनं किमान एकदा स्वच्छ आणि डिसइन्फेक्ट करा. स्वच्छतेसाठी साधा घरगुती साबण किंवा डिटर्जंट वापरून नंतर 1% सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशनने स्वच्छता करा. मास्क, डिस्पोजेबल वस्तू, फूड पॅकेट्स इत्यादी घनकचऱ्याची CPCBच्या गाईडलाईननुसार विल्हेवाट लावावी. डॉक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणे स्वतःही औषधं घ्या. केअर गिव्हर आणि जवळच्या कॉन्टॅक्ट्सनी दररोज टेम्परेचरवर लक्ष ठेवून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळल्यास त्वरित रिपोर्ट करावा. पेशंटला होम आयसोलेशन केल्याच्या पहिल्या दिवसापासून पेशंट बरा होईपर्यंत कोणीही घराबाहेर पडणार नाही याची खात्री करा. आपल्या नातेवाईकांना किंवा शेजाऱ्यांना विनंती करा की आपल्या गरजेच्या वस्तू जसं की दूध, भाजी, फळं इत्यादी खरेदी करून दारापाशी ठेवा किंवा या गोष्टी होम डिलिव्हरीच्या माध्यमातूनही मागवू शकता. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी खालील नियमांचं काटेकोरपणे पालन करा. पेशंटने स्वतःची देखरेख कशी करावी? दररोज सकाळी आणि संध्याकाळी हेल्थ चेक करा. कधीही ताप जाणवला तर लगेच आरोग्य तपासणी करा. थर्मोमीटरने तुमचे टेम्परेचर घ्या. डिपेंडंट पेशंटच्या बाबतीत केअर गिव्हर टेम्परेचर, पल्स रेट आणि ऑक्सिजन लेवल मॉनिटर करू शकतात.
दिवसातून 2दा 1 मिनिट पल्स रेट तपासा. तुमचा पल्स रेट तपासण्यासाठी तर्जनी आणि मधलं बोट मनगटावर एका बाजूला आणि अंगठा दुसऱ्या बाजूला ठेवा. सेकंद मोजणारे घड्याळ वापरून किती ठोके पडतात ते मोजा. हेल्थ रजिस्टर मेंटेन करा आणि तुमचं बॉडी टेम्परेचर, पल्स रेट इत्यादी लक्षणांसह वेळ लिहून ठेवा. पल्स ऑक्सिमीटरचा वापर करून तुमची ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल दिवसातून 2दा चेक करा. तुमच्या शरीराचं टेम्परेचर 100 डिग्री फॅरनहाईट किंवा 37.8 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल किंवा पल्स रेट दर प्रति मिनिट 100 बीट्सपेक्षा जास्त असेल किंवा ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल 95% कमी झाल्यास कॉल करून ॲम्ब्युलन्स बोलवा. टेम्परेचर बरोबर करोनाच्या इतर लक्षणांबद्दल सतर्क राहा, ज्यामुळे इंडिकेट होऊ शकते की पेशंटला मेडिकल अटेन्शनची गरज आहे. श्वास घेण्यात अडचण, छातीत सतत वेदना, प्रेशर जाणवणे, वैचारिक गोंधळ किंवा सतर्कतेचा अभाव, ओठ, चेहरा निळसर रंगाचा विकृत होणे, ऑक्सिजन सॅच्युरेशन खालावणे, अडखळत बोलणे, झटके येणे, चेहऱ्यावर किंवा इतर शरीराच्या भागात अशक्तपणा किंवा बधिरता जाणवणे. काही अर्ली वॉर्निंग साईन्स उद्भवल्यास किंवा लक्षणं वाढल्यास कृपया तुमच्या कॉल करून ॲम्ब्युलन्स बोलवा. शेजाऱ्यांसाठी खास सूचना. तुमच्या बिल्डिंगमध्ये करोनाचा एखादा पेशंट होम आयसोलेशन अंतर्गत असल्यास काळजी करू नका. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी काही सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. तुमच्या बिल्डिंगच्या परिसरातील सार्वजनिक वापराची ठिकाणं जसे जिना, लिफ्ट दिवसातून 2दा 1% सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशनने सॅनिटाईज होत आहेत याची खात्री करा. या सोल्युशनचा वापर धातूच्या जागेवर जसे की दरवाजाचे हँडल, सिक्युरिटी लॉक इत्यादी साफ करण्यासाठी करू नये, कारण त्यामुळे गंज येऊ शकतो. अशा ठिकाणांना सॅनिटाईज करण्यासाठी इतर अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर्सचा वापर करावा. तुमच्या शेजारील एखादी व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये असल्यास त्यांच्याशी टेलिफोनिक कम्युनिकेशनद्वारे संपर्कात राहा. मनोबल वाढवा. पेशंट बरा होईपर्यंत त्याला शक्य ती मदत करा. त्यांच्या गरजेच्या वस्तू दरवाजाच्या बाहेर ठेवा. पैशांची देवाणघेवाण डिजिटल ट्रान्सफरद्वारे किंवा पेशंट बरा झाल्यावर करा. रिकव्हरी प्रोसेस आणि टेस्टिंग. लक्षणं आढळल्यानंतर 10 दिवसांसाठी होम आयसोलेशन आणि शेवटचे 3 दिवस ताप नाही, आणि ताप न आल्यास त्याचा होम आयसोलेशन कालावधी 3 दिवसात संपवला जाऊ शकतो. त्यानंतर पेशंटला होम आयसोलेट राहण्याचा आणि पुढील 7 दिवस त्यांच्या हेल्थ सेल्फ मॉनिटर करण्याचा सल्ला राहील. सांगितलेल्या सर्व सूचना काटेकोरपणे पाळा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आम्ही क्षणोक्षणी तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत आणि तुमची काळजी घेत आहोत. तो अगर आपको कोरोना हो गया है लेकिन कोई सिम्टम्स नहीं है या मामूली से सिम्टम्स हैं, तो आप अपने घर पे रह के अपनी देखभाल कर सकते हैं. इस वीडियो में जो बताया गया है उसका पूरी तरह से पालन करें.